2 महिन्यांपासून होरपळलेल्या धाराशिव जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाणी साचल्यामुळे तारांबळ। सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या। मोहोळ, पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तर उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा। पेरणीच्या कामांना देखील वेग। लोकसभेच्या निकालानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ। सोनं प्रतितोळा 400 रुपयांनी महागलं, तर सोन्याचा दर 73,000 रुपयांवर। चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ। सध्या चांदीचे दर प्रति किलो 91,800 रुपयांवर। सांगलीच्या कडेगाव नगरपंचायतीच्या लिपिकावर गुन्हा दाखल। 24,000च्या लाचेची मागणी केल्यामुळे कारवाई। रस्ते कामांसाठी आता 10 जूनची अंतिम मुदत। पावसापूर्वी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश। उरणमध्ये 15 गावांना पुराचा धोका, तर आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर। वैद्यकीय उपचारासाठी आता आभा कार्ड आवश्यक। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय। मुंबईमध्ये 239 आपला दवाखाना सुरू, तर आतापर्यंत 57 लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ। मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा। देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश। पुणे मेट्रो सुसाट। प्रवासी संख्या वाढली। स्वारगेटपर्यंत मेट्रो धावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार। कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, तर कांदा प्रति किलो 29 रुपयांवर। सर्वसामान्यांच्या आहारामधून कोथिंबीर गायब। कोथिंबीरीचे दर 60 रुपयांवर। पेण तालुक्यामध्ये डेंग्यूची साथ। डेंग्यूचे 12 ते 15 रुग्ण आढळले, तर सगळ्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू। कोकणच्या द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीचा विस्तार। कोकणची विशेष गाडी 30 जून पर्यंत धावणार। सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर। घरांची सोडत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। आणि पराभवानंतर यूपीतही मोठी उलथापालथ। भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा। दिल्लीमध्ये बैठक।